Look at our stay, guys. Good morning and welcome back to my vlog. आज आम्ही सगळ्यांनी साडी घातली आहे, घालतोय म्हणजे. आणि टुडे इज गोइंग टू बी अ व्हेरी नाईस डे. ते घेऊ शकतो का? मस्त घातले. सो असं आम्ही रेडी झालो. चला ना, केस तुझं तोंड स्वराचं थोडंसं आवरायचं बाकी आहे. तर आत्ता आम्ही निघालो आहे छान छान रेडी होऊन. आम्हाला ॲक्च्युली 5:30 निघायचं होतं, जास्त नाही, 3च तास उशीर झाला आहे फक्त. ओनली 8:30 झालं आहेत ऑलरेडी. आमचे कॅबवाले पण थांबलेले आहेत. सगळे पण छान दिसते. स्वरा इकडे बघ एकदा. स्वरा पण खूप मस्त दिसते. आमचा जायचा रस्ता बघा किती सुंदर आहे. साईडला असं बीच आहे आणि बीचच्या साईडने आम्ही मस्त ट्रॅव्हल करत जातो. आमची गाडी टर्न घेते म्हणून ती गाडी बघ कुठे थांबली. बिलीवच होत नाही आम्हाला कोणालाच की ती गाडी एवढं लांब कावर जाऊन थांबलेली. तुम्ही स्लीपिंग ब्युटी वाटते. हे बघ ना, पोचलोय आम्ही त्रिवेंद्रम. आणि आता पटकन गजरा घेतो आणि मग मंदिरात जाऊ. गजरा मिळाला. गजरा नाही आहे, गजरा नाही आहे. नाही मिळाला, फुलं होती त्यांच्याकडे, फक्त पोपळ झाला. गजरा 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 मिळू गया. गजरा मिळाला. तुमच्याकडे पण नाही मिळाला, संपून गेलेलं. आणि ते माळा होता डायरेक्ट. 10 मिनिटं एक्स्ट्रा चालू, पण गजरे घेतल्याशिवाय आत नाही जाणार. इकडे असं आतमध्ये मंदिर आहे बघू. पहिले तर वी आर ऑन गजरा हंट. तर मी साडी घालायचं मेन रिझन आहे की इकडे साडी कंपल्सरी आहे मंदिरात. जेंट्सला लुंगी आणि लेडीजला साडी किंवा लॉंग स्कर्ट नाहीये. मला सध्या लुंगी किंवा साडी पैकी तर होती पाहिजे. फायनली आम्हाला गजरे भेटले. आणि हे इकडे मंदिर आहे आता आतमध्ये, पण आधी गजरे लावतो मग जाऊया. अरे इकडे सावली आहे, पुढे सावली ती प्रसाद बनतोय, पण काय कळत नाही काय लिहिलेलं आहे बाबा. तर आमचं गजरा वजरा लावून झालेलं आहे. दाखव गजरा, तुझं दाखव गजरा. आज आपण गजरा लावून झालाय. हां, सो दिस इज पद्मनाभ स्वामी टेम्पल त्रिवेंद्रम मध्ये. आणि इकडे कंपल्सरी ड्रेस कोड आहे की तुम्ही साडीच घालायची. ओ भाई, एकदम प्रॉपर साऊथ इंडियन दिसतंय. आता असं वाटतंय सलोने इकडे तर रजनीकांतवाला डान्स चालू करून दे. A few moments later. मस्त दर्शन झालं, खूप छान. पण आतमध्ये फोन्स वगैरे काहीच अलाउड नाही आहे, पण छान वाटलं. खूप खूप पॉझिटिव्हिटी आहे या मंदिरांमध्ये. मंदिरच्या साईडनी अशी एक गल्ली आहे, तिकडनं आम्ही चाललो आहे.
हे मंदिराचं फ्रंट व्ह्यू आहे. दिस इज हाऊ द मंदिर लुक्स. वा, हे जितकं फोनमध्ये दिसतंय ना त्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहे. पूर्ण कोरीव काम आहे डायरेक्ट. हे ईस्ट गेट आहे. तिथून आपल्याला हे असं मंदिरचं व्ह्यू दिसतं. आम्ही आधी नॉर्थ गेटमधून गेलेलो सो त्यामुळे दिसत नव्हतं. आता आम्ही ईस्ट गेटला आलो आहे फोटोज काढायला. अशी मूर्ती आहे आतमध्ये विष्णू भगवानची. एका ह्याच्यात चेहरा दिसतो, एका ह्याच्यात नाभीचं दर्शन आहे आणि एका ह्याच्यात पद्म आहे, म्हणून पद्मनाभ स्वामी. व्हेरी डिवाइन. मेन दरवाजा आहे आणि दर्शन टाईम आता बंद होऊन गेला आहे. संध्याकाळी 6 वाजता चालू होणार आहे. मंदिरला ना असं हे एंट्रन्सेस आहे फोटो वगैरे काढून सगळं थोडंसं सामान घेतलं. आणि मंदिर पण छान आहे यार, एकदम खूप सुंदर मंदिर आहे आणि आतून जास्त छान आहे ॲक्च्युली. मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला अशी एक पॉन्ड आहे. सम फॅक्ट्स अबाउट द टेम्पल. तर एकतर हे मंदिर जगातलं सगळ्यात रिचेस्ट टेम्पल असं म्हटलं जातं. सेकंडली हे जे कुंड आहे ह्याला पद्म तीर्थम असं म्हणतात आणि मंदिराला एकदम लागून ते आहे. थर्ड, तर ह्या मंदिरामध्ये जी भगवान विष्णूंची मूर्ती आहे ती शयन पोस्चरमध्ये आहे आणि मूर्ती एवढी मोठी आहे की ती आपल्याला 3 दरवाजांमधून बघायला लागते. तर एक तर हे मंदिर खूप मोठं पण आहे आणि त्याचं आर्किटेक्चर पण खूप छान आहे. एक अजून एक फन फॅक्ट की मंदिराच्या आतमध्ये जे कॉरिडॉर आहेत तिकडे 365 असे खांब आहेत, पिलर्स, सिग्निफाईंग 365 डेज जे आपल्या वर्षामध्ये असतात. जर तुम्ही केरळला जाता तर हे मंदिर नक्की विजिट करा. केरला में आया और नारळ पाणी नाही पिया तर क्या पिया. तुमचं दर्शन वगैरे झालं आणि आता जेवायला आलो. ऑथेंटिक दर्शन झालं. आता आम्ही डोसा खाणार आहे. मसाला डोसा आणि घी पोडी डोसा आलेला आहे. हा ऑनियन उत्तप्पा आला आहे आणि इथे प्रत्येक ह्याच्यासोबत हे असं 4 त्यांनी डिप्स दिलेले. एक सांबार आहे, एक टोमॅटो चटणी आहे, एक ग्रीन चटणी आणि एक कोकोनट चटणी. ही आय गेस कढीपत्ता आणि पुदिना. दिस इज टोमॅटो, सांबार आणि व्हाईट चटणी, कोकोनट चटणी. सगळं खूप छान आहे. क्वाईट रिजनेबल. हे आम्ही जेवलेलो ते हॉटेल पण खूप छान होतं. व्हेरी रिजनेबल, क्विक सर्विस आणि मस्त टेस्ट. हाऊ मेनी किलोमीटर्स फार फ्रॉम टेम्पल दिस इज? कितना किलोमीटर है ये टेम्पल से अंकल? 1 घंटा चाहिए. हाँ 1 घंटा चाहिए. 1 घंटा टेम्पल से. 45 किलोमीटर है. यहाँ से 1 घंटा. टेम्पल ओके. आता मी जटायूवरनं निघालो आहे आणि आईस्क्रीम खातो आहे. जटायूला रोपवे बंद होतं सो अनफॉर्च्युनेटली वी कुड नॉट गो. पण आम्ही दुसरीकडे जाणार आहे. छान ठिकाण. रोड किती सही आहे ना. ओके. आम्ही आता आलो आहे कावेरी एलिफंट पार्क. इकडे हे असं काहीतरी आहे. तो हे एक एलिफंट पार्क आहे आणि आम्हाला आल्यालाच एलिफंट दिसलाय खूपच मोठं. हां आय वॉन्ट टू. ओ बापरे. इकडे थोडंसं बर्ड सँच्युरी टाईप पण आहे. म्हणजे ॲक्च्युली हे पूर्ण असं झू पण नाही म्हणू शकत आपण. वाघ सिंह नाही आहे इकडे, पण असे छोटे छोटे प्राणी आहेत. छोटे छोटे मोठे प्राणी आहेत. हत्ती, उंट वगैरे टाईप्स.
इकडे आता बर्ड्स पार्क आहे. हो तिकडे उंट पण आहे. हे आतमध्ये मे बी विला टाईप आहे. इकडे बर्ड्स पार्क आहे. तर नुसतं फोटो 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 बाबा. सो फार आमची केरला ट्रिप तर छान चालली आहे, पण फक्त ऊन खूप आहे आणि इट इज गेटिंग व्हेरी स्वेटी. खूप पसीना पसीना येतो आहे सगळं नुसतं. हे पहा आमचं ऑलवेज यंग ॲट हार्ट. आमच्या स्कूलमध्ये पण असं होतं. सेम आमच्या स्कूलमध्ये ऍक्च्युली असंच हे बघ असंच होतं. हे पण होतं. इतकं त्याला ट्रॉमटाईज करून दिलं बिचारा, तर त्याच्यातनं रिकवर नाही झालं. इकडे छोटे छोटे डक्स आहेत छान. ह्यांना म्हणतात कायुगा डक. आणि भरपूर डक्स आहेत ॲक्च्युली, पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ओ हे फ्लाइंग डक्स आहेत गाईज, त्यांच्यापासून लांब राहा. हे फ्लाइंग डक्स, हे वाले फ्लाइंग डक्स आहेत. आणि हे इकडे गूज आहेत आणि रोज आहेत. आणि इकडे क्रोज आहे. ह्यांचं मराठी नाव सांग ना, गुजला काय बोलतात? ह्यांना काहीतरी बोलतात. हे हॅमस्टर्स आहे. इराकडे होतं तिथे हॅमू हॅमू करायचे. कबूतर त्याच्यातलं कबूतर आहे हे. सलमान खानचं कबूतर आहे म्हणून त्याला इकडे असं प्रिझर्व करून ठेवलंय. त्याच्याकडे असं बघत होता. हो हाय. हॅलो. हे इमू आहे. क्वारंटाईन एरिया आहे का बरं काय माहिती. इकडे ऑस्ट्रिच आहे. अच्छा तो तिकडे ऑस्ट्रिच मेल आहे आणि ही फिमेल आहे. जुदा कर दिया दोनों. स्वराचा फोन राहून गेलेला. उई बापरे. फोन इज फाउंड. घ्या मॅडम. थँक्यू. ह्या प्रॉपर्टीला देऊन जायचा होता का आपला फोन आपल्याला, का ह्या कोंबड्यांना देऊन जायचा. इकडे असं मे बी आय लव्ह काय ह्याचं ना, आय लव्ह कावेरी एलिफंट असं काहीतरी लिहिलं असावं. वारकलामध्ये थोडी आहे. आम्ही आलो आहे मॅनग्रोव्स कायाकिंग करायला आणि गुड प्लेस, गुड वाईब. ओ इकडे हे सगळं कायाकिंग. कायाकिंग इज बेसिकली ही अशी लांब बोट असते आणि त्याच्यात आपण हे चप्पू वापरायचे आणि ती बोटला आपल्या आपल्या हाताने पुढे पुढे ढकलायची. मी इकडे आलो आहे मॅनग्रोव्सच्या इथे. मॅनग्रोव्स म्हणजे की हे पाण्यातले झाडं किंवा कांदळवन ज्याच्या आपण मराठीत बोलतो तसं. आणि हे पूर्ण पाणीवरती ते झाडं आहेत सगळे. आणि जी बोट राईड असणारी आमची ती पाण्यातून असणार आहे सगळं. आमच्याकडनं असं एक अंडरटेकिंग पूर्ण सेफ्टी सोबत आहे. लाईफ जॅकेट वगैरे आणि कन्सेंट फॉर्म पण भरून घेतलेला आमचा. सो वी आर ऑल रेडी. ऑल सेट. ऑल सेट. आम्ही चिप्स वगैरे पण ठेवून घेतले. असं आमचं बोटिंग आता सुरू झालं. व्हेरी ब्युटिफुल. खूप सुंदर आहे. आमच्यासोबत ते एक काका आहे, ते बोट चालवतात. त्याला कायाकिंग म्हणतात, जे आम्हाला इनिशियली करायचं होतं. स्वतः ते चप्पू चालवायचं, पण ते खूप टायरिंग आहे. म्हणजे थकून जाणार एका पॉईंट नंतर. हे जरासं बरं आहे, ते काका चालवत आहेत.
हे सगळं असं मॅनग्रोव्ह आहे आणि इकडे सन आहे. पाणी बघा किती सुंदर चमकतंय. इथे ॲक्च्युली हे असं 2-3 प्रकारचं होतं. ही जी आमची बोट आहे तसं असतं, किंवा ही स्पीड बोट असते, किंवा हे स्वतः करायचं. ह्याला कायाकिंग म्हणतात. आम्हाला ॲक्च्युली आधी हे करायचं होतं, पण बरं झालं नाही केलं असं वाटतं आता. गाईस, कशी चालू आहे बोट राईड? खूप छान पीसफुल एकदम. मजा येते खरंच, खूप मजा येते. व्हेरी सिरियस. हे असं मध्ये मध्ये फांद्या येतात, आपल्याला ते चुकवायला लागतात. अजून एक मोठी फांदी आहे डायरेक्ट. पुढे तर बघ केवढी गर्दी आहे. सब लोग मैंग्रोव आ गए गाइस. इथे ब्युटिफुल सनसेट होता एकदम पाण्याच्या डायरेक्ट सेंटरला. काहीच नाही आजूबाजूला. आणि इथे आम्ही सनसेट बघतोय. आमची पूर्ण बोट राईड एवढी फनी होती, कारण की आमचे जे ड्रायव्हर काका होते ना, त्यांना इंग्लिश कळत होतं ना हिंदी कळत होतं ना आम्हाला त्यांची कुठली भाषा कळत होती. त्यामुळे आम्ही काय बोलतोय ते त्यांना नाही कळत होतं आणि ते काय बोलतोय ते आम्हाला कळत नव्हतं. काय बोलता काय कळत. फोटोज निकाल प्लीज. इकडे छान सनसेट होतोय एकदम सुंदर, आणि आम्ही तो एन्जॉय करतोय. खूपच सुंदर दिसतंय यार. मस्त एकदम. मी पाण्यात हात धुतोय बघा. नो सिविक सेन्स. पाण्यातच एवढं सुंदर पाणी. आणि ही बघा, ही पाण्यात लाईफ ऑफ प्राची. नाही ॲक्वाचं क्लिअर पॅकेज ड्रिंकिंग वॉटर देतात. थोडं शुद्ध करायला का?